तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला आता असे पाहायला मिळते की इकडे अर्णवने राकेशला बांधून ठेवलेला असतो आणि तो त्याला सांगत असतो की हे बघ, लक्षात ठेव, आता ना मी तुझ्यापेक्षाही खालच्या लेवलला जाऊन तुझ्याशी खेळणार आहे, त्यामुळे पुन्हा आता माझ्याशी पंगा घ्यायचा नाही. त्याबरोबर आता राकेश हसायला लागतो विकृत पद्धतीने आणि म्हणायला लागतो, अरे मूर्खा चिंट्या, तुला काय वाटलं रे, हे असे काहीतरी खेळ खेळून तू जिंकशील का? अरे बावळटा, पण विचार कर ना, जर मी आज घरी नाही गेलो तर तुझी ती बावळट बहीण ती काळजी का नाही करत बसणार? तिला टेन्शन नाही का येणार, मी घरी नाही आलो. आता आता काय झालं? आता चेहऱ्यावरती 12 वाजले असं म्हणत तो जोरजोराने विकृत पद्धतीने हसत असतो पुन्हा. तर मग अर्णव हा त्याला म्हणतो, अरे बावळटा, 1 मिनटं तू थांब आता. आणि त्याचा मोबाईल अर्णव स्वतःच्या खिशातून काढतो. राकेश म्हणतो, अरे हा मोबाईल माझा आहे. अर्णव म्हणतो, आत्तापर्यंत माझ्याकडे नव्हता, पण आता माझ्याकडे आला, बघ आता मी काय केलं आहे ते. आणि मग तो लगेचच आता जोरजोरात स्वतः हसायला लागतो आणि मोबाईल उघडून राकेशला म्हणतो, हे घे वाच. त्याबरोबर राकेश वाचू शकत नसतो. तर अर्णव म्हणतो, अरे रे, वाचता येत नाही आहे ना? अरे काही हरकत नाही, मी आहे ना, मी मदत करतो तुझी. आणि मग तो मेसेज त्याला वाचून सांगतो, राणी सरकार, राकेश तुमचा नवरा बोलतोय की मला जरा नाशिकजवळ एक गाव आहे, खेडेगाव आहे, तिकडे जावं लागतं आहे. काय झालं आहे ना, एका गरीब बिचाऱ्या शेतकऱ्याची केस आहे हो. आता इथे मेसेज करावा लागतो आहे कारण नेटवर्क सतत येत असतं जात असतं. कामाला आलो आहे म्हणून तुमच्याशी फारसं बोलणं होणार नाही. स्वतःची काळजी घ्या, गोळ्या औषधं सगळं वेळेवर घ्या. हे बघ, तू जर माझ्या ताईच्या आयुष्यातून निघून गेलास ना तर तिचं काहीच वाईट होणार नाही आहे. हां, 2 दिवस रडेल ती, बट देन एव्हरीथिंग विल बी फाईन. मी आयुष्यभर सांभाळेन तिला, पण ती सुखी होईल. तर आता लगेचच अंजली ही देवाजवळ एकटीच उभी असते. ही गोष्ट लावण्य आणि मामी बघतात. मामी लगेचच लावण्याला सांगते, लावण्या जा आणि आता सुरू हो. अंजली एकटी आहे यातच आपण फायद्यात आहोत. चल पटकन सुरू कर. त्याबरोबर लगेचच लावण्य पुढे ड्रामा करत येते आणि म्हणायला लागते, नाही मामी, बास झालं, नका समजावू मला सारखं. नाव इट्स टू मच. काय चाललं हे सारखं तुमचं? त्याबरोबर मामी लगेचच म्हणायला लागते, अगं लावण्या, हा असा डोक्यात राग घालून घेऊन काही होणार आहे का? हे बघ, आपण शांतपणे बसून बोलूयात ना. त्याबरोबर लावण्य म्हणते, मामी काय बसून बोलणार आहोत शांतपणे? सांगा ना, तुमच्याकडे माझ्या प्रश्नांची उत्तरं आहेत का? नाही, जर तुमच्याकडे माझ्या प्रश्नांची उत्तरं असतील ना तर ठीक आहे, मग बसून आपण बोलूया शांतपणे. आहेत का माझ्या प्रश्नांची उत्तरं? बोला मामी, अशा गप्प राहू नका. त्याबरोबर मग लगेचच मामी अंजलीकडे बघते आणि म्हणते, अगं नाही, माझ्याकडे नाही आहेत तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, पण ही काय, अंजली आहे ना इथे, अंजलीला नक्की अर्णवबद्दल माहिती असतं, अंजली सांगेल तुला. त्याबरोबर लगेचच लावण्य अंजलीकडे येते आणि तिला म्हणते, ओ एक्झॅक्टली, बरोबर बोललात तुम्ही लावण्याताई, अंजलीताईंना सगळंच माहिती असणार मामी. मग लावण्य अंजलीला म्हणते, अंजलीताई बरोबर ना? तर अंजली म्हणते, लावण्या, नेमकं तू काय बोलतेस आणि कशाबद्दल बोलतेस ते मला व्यवस्थित कळेल का? त्यावर लावण्य म्हणत असते, ताई बघा ना, अहो यार काय करतो, कुठे जातो, कोणाला भेटतो, सध्या त्याचं काय सुरू आहे, काहीच कोणालाच माहिती नाही आहे. मी तर त्याची होणारी बायको आहे ना, मग मला तर त्याच्याबद्दल या सर्व गोष्टी माहिती असायला हव्या ना. पण नाही यार, मलासुद्धा आता काही सांगतच नाही आहे हो. त्याबरोबर आता अंजली ही लावण्याला विचारते, लावण्या म्हणजे नेमकं तुला म्हणायचं काय? तू चिंटूवरती संशय घेतेस का? त्याबरोबर लावण्या म्हणते, नाही हो ताई, डाऊटचा प्रश्नच नाही आहे. अहो पण काय चाललं आहे यारचं, काहीच कळायला मार्ग नाही आहे ना. बघताय ना हल्ली कसा वागतोय तो, कधीही येतोय कधीही जातोय. अहो घरात गणपती बसलेत आपल्या, पण तरीही ARला त्याचं काही आहे का? नाही, AR मात्र आपला सकाळपासून बाहेरच आहे. काय चाललं हे सगळं, सण आहे ना आज. त्याबरोबर आता मामीसुद्धा म्हणते, अगं ते सगळं सोड अंजली, आज काही नाही काही तर हा कुठेतरी रिक्षाने गेलाय. मला सांग, आपल्याकडे घरात एवढ्या गाड्या असताना याला रिक्षाने जायची काय बरं गरज आहे? त्याबरोबर लावण्या आता म्हणायला लागते, बोला ना ताई, आहे का तुम्हाला तरी माहीत अर्णवचं काय चाललं आहे ते? आता लावण्या असं म्हणाल्याबरोबर अंजलीताई मनात म्हणायला लागते, खरंच हल्ली चिंटूचं काय चाललं आहे काहीच कळत नाही आहे. इकडे या दोघे एकमेकीला खुणावतात की झालं आता आपलं काम. तर दुसरीकडे अर्णव हा डॉक्टर सुब्रमण्यमना म्हणत असतो, थँक्यू व्हेरी मच, खूप थँक्स डॉक्टर,
तुम्ही इथे आलात खरंच खूप बरं झालं. ते सुद्धा माझ्या रिक्वेस्टला एक्सेप्ट करून. त्याबरोबर लगेचच डॉक्टर सुब्रमण्यम सांगतात की इट्स ओके. त्यावर अर्णव म्हणतो, डॉक्टर हे बघा, काही विचार करू नका मिस्टर देसाईंना ट्रीटमेंट देताना. काहीही खर्च आला, कितीही खर्च लागला तरीही तो मी करायला तयार आहे. तुम्ही फक्त मिस्टर देसाईंना बेस्ट ट्रीटमेंट द्या, ते बरे झालेच पाहिजे. त्यावर डॉक्टर म्हणतात, डोंट वरी यंग बॉय, मी उद्याच एक काम करतो. पहिले त्यांचे सगळे रिपोर्ट्स वगैरे चेक करून घेतो. त्यानंतर मेडिकलची लाईन काय निवडायची आहे ते बघतो आणि मग वेळेस तुला सांगतो तसा. यू डोंट वरी, मी माझे 100% प्रयत्न करेन. 15 दिवसातून मी US ला जाणार आहे, पण त्याच्या आत यांना बरं वाटेल याची मी खात्री घेईन. त्याबरोबर लगेचच अर्णव म्हणतो, नक्की डॉक्टर, थँक्यू व्हेरी मच. आणि अर्णव तिकडनं निघतो. तर आता इथे इशूला राकेशने मेसेज केलेला असतो. राकेशने म्हणजेच राकेशच्या फोनवरून अर्णवने, की ईश्वरीजी मला अचानक गावी जावं लागतं आहे, 2-4 दिवसात परत येईन. आता इशू हा असा मेसेज वाचून विचार करते, एवढं अचानक गावी जातात. आणि मग तिला आठवतं की आईने तिला सांगितलं आहे की राकेशजींना तुझा निर्णय अजिबात आवडलेला नाही आहे. मग तिने आता राकेशला मेसेज पाठवलेला असतो की राकेशजी, तुम्हाला माझा लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय आवडला नाही आहे का? नसेल आवडला तर प्लीज तुम्ही मला तसं सांगा, मी तुम्हाला माझी बाजू व्यवस्थित समजावून सांगेन. आता हा मेसेज अर्णव वाचतो. अर्णवने मेसेज वाचल्याबरोबर त्याला खूप आनंद होतो की याचा अर्थ मिस इंदौरने लग्न पोस्टपोन केलं आहे. चला, ही गोष्ट माझ्याच फायद्यात पडली. आता तिलासुद्धा फेवरमध्ये घेऊन सगळं समजावून सांगता येईल आणि ताईलासुद्धा. तर इकडे राजेशला बांधून ठेवलेलं असतो अर्णवने आणि त्याला काही बांधून व्यवस्थित गप्प बसता येत नसतं. तो सुटण्यासाठी तडफड करत असतो, प्रयत्न करत असतो. शेवटी त्याची खुर्ची खाली पडते आणि खुर्ची खाली पडल्यानंतर पायाच्या अंगठ्याने कसं बसं तो त्याचे पाय सोडवतो आणि आता विकृत पद्धतीने पुन्हा एकदा हसायला लागतो. आता जर इकडनं हा सुटला तर मात्र खूप मोठी गडबड होऊ शकते. तुम्हाला काय वाटतं? तर दुसरीकडे आपण काय पाहतो की इथे इशूचं लक्ष फोनवरती असतं. ती फोन बघत पुढे चाललेली असते. तर अर्णवचं लक्षसुद्धा फोनवर असतं. दोघंही मोबाईलमध्ये एवढे व्यस्त झालेले असतात की दोघांनाही समोरासमोर ते दोघं आले ते दिसत नाही. इतक्यात तिकडनं एक व्हीलचेअरवाले मामा येतात आणि त्यांच्या हातात व्हीलचेअर असते. ते खूप फास्टमध्ये येत असतात. त्याबरोबर इशू पटकन धावत जाते. आता ती खाली पडणार असते, पण समोर अर्णव असतो. अर्णव ईश्वरीला पकडतो. आता दोघंही जण एकमेकाच्या नजरेत पूर्णपणे हरवून गेलेले असतात. दोघं फक्त एकमेकाकडे एकटक बघत असतात. त्याबरोबर लगेचच आता अर्णव हा ईश्वरीला म्हणतो, मिस इंदौर, हळू, सांभाळून, आता जर तुला लागलं असतं तर. त्याबरोबर इशू काहीच बोलत नाही. ती फक्त उठते आणि आता तिकडनं थेट जायला लागते. त्यावर अर्णव हा मागून तिला पुन्हा हाक मारतो, मिस इंदौर. त्याबरोबर इशू जागेवर थांबते. अर्णव म्हणत असतो, काही बोलली नाहीस तू? म्हणजे आत्ता हा इथे जो काही ॲक्सिडेंट झाला तो सुद्धा मीच घडवून आणला, त्यातसुद्धा मीच दोषी आहे असं म्हणणार आहेस का तू? बोल ना, आतासुद्धा तू मला जज करणार आहेस का? पण ईश्वरी आतासुद्धा काही उत्तर देत नाही. तर मग अर्णव म्हणतो, मिस इंदौर, तू तुझं लग्न पुढे पोस्टपोन केलंस, मी सांगितलं म्हणून मला. त्याबरोबर इशू म्हणते, एक मिनटं, तुम्ही सांगितलं म्हणून तुम्हाला हे बघा, एक मिनटं, मी तुमच्या सांगण्यावरून काही केलेलं नाही आहे. तर ह्या गैरसमजात अजिबात राहू नका. माझी जिंदगी आहे ना, माझ्या जिंदगीचा निर्णय मी घेतला आहे, समजलं? त्याबरोबर आता इशू ही रागारागात तिकडनं निघून गेलेली असते. अर्णव मागून तिला हाक मारतो, मिस इंदौर, मिस इंदौर. पण इशू थांबत नाही. आता अर्णवच्या हातामध्ये इशूचा इयररिंग आलेला असतो आणि अर्णव त्या इयररिंगकडे एकटक बघत राहिलेला असतो. त्यानंतर आता अर्णवच्या फोनवरती अंजलीताईचा फोन येतो. ती त्याला सांगते, ताबडतोब घरी ये. त्यावर अर्णव म्हणतो, हो ताई, मी आलो, लगेच आलो. आणि आता अर्णव हा घरी आलेला असतो. अंजलीताई येरझाऱ्या मारत त्याची वाटच बघत असते. अर्णव घरी आल्यावर अंजलीताईला म्हणतो, काय झालं ताई, तू असं अर्जंटली मला घरी का बोलवून घेतलंस? एव्हरीथिंग विल बी फाईन, तू ठीक आहेस ना? त्यावर अंजली म्हणते, माझं सोड, तुझं सांग मला, काय सुरू आहे तुझं? तू मला काहीच का सांगत नाही आहेस चिंटू? नाही, पूर्वी मी आजारी होते म्हणून तू मला गोष्टी सांगू शकत नव्हतास. इट विल बी फाईन. पण आता काय चाललं आहे तुझं? अजूनही तू माझ्याशी काहीच बोलत नाही आहेस. अरे, कमीत कमी मला तरी विश्वासात घेऊन सगळं सांग. त्यावर अर्णव म्हणत असतो, हे बघ ताई, प्लीज, सध्या मी तुला काहीच नाही सांगू शकत. प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड. त्याबरोबर आता मग मात्र अंजलीच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात आणि आता बिचाऱ्यांची ही मुसमुसायला लागते, रडायला लागते.
त्याबरोबर अर्णव हा आता अंजलीताईला म्हणायला लागतो, ताई प्लीज प्लीज ऐक ना, रडू नकोस ना ताई, आणि माझ्यावरती विश्वास ठेव ना, प्लीज ट्रस्ट ऑन मी. हे जे काही सुरू आहे ना ते फक्त तुझ्यासाठी सुरू आहे गं ताई, प्लीज रडू नको. त्यावर अंजलीताई म्हणते, कशी नको रडू चिंटू, कळतंय का तुला? अरे आज माझा चिंटू मला सांगतोय ताई मी नाही सांगू शकत आहे तुला काहीच. हां का असं तुला कळतंय का? आज एक ताई म्हणून, एक बहीण म्हणून हरली आहे मी. त्यावर अर्णव म्हणतो, नाही ताई तू नाही हरलेली आणि कधी नाही हरणार, कारण मी तुला कधी हारूच नाही देणार. त्यावर अंजलीताई म्हणते, चिंटू तुला आठवतंय आपण दोघं लहानाचे एकत्र मोठे झालो आहे, सगळ्या गोष्टी लहान सहान गोष्टी अगदी एकमेकांना शेअर केल्यात, आणि आज मला कळतंय तुझ्या आयुष्यात दिसतंय ना त्याच्यापेक्षा खूप काहीतरी वेगळं सुरू आहे, पण तरीही तू मला काहीच सांगत नाही आहेस का असं? आठवतंय का आपण लहान होतो तेव्हा आपले आईबाबा गेले, आईबाबा गेल्याच्या नंतर आपण पहिल्यांदा दिवाळीच्या नंतर शाळेत गेलो. त्यावेळेस त्या असेंब्ली हॉलमध्ये मला शिक्षकांनी विचारलं की तुझे पेरेंट्स कुठे आहेत, तुझे आईबाबा कुठे आहेत. त्याबरोबर माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं, मी तिथेच रडायला लागले. मग तू तिथे आलास, तू माझा हात पकडलास आणि शिक्षकांना सांगितलंस की आजपासून मीच हिचा पालक आहे. आणि त्या दिवसापासून मला कोणीही विचारलं की तुझे पालक कुठे आहेत, तर मी सांगायचे की माझा भाऊच माझा पालक आहे. आठवतंय तुला त्या दिवशी मला काय वाटलं होतं की माझा भाऊ एका दिवसात इतका मोठा झाला, पण आज तू माझ्याशी काहीच बोलत नाही आहेस रे, काहीच सांगत नाहीस तू मला हल्ली. आता आई बाबाही नाही रे मला, आणि भाऊही सख्खा असं वागायला लागला. सांग ना मग मी काय करायचं आहे? कोण राहिलं रे मग माझं स्वतःचं असं? आई बाबाही नाही, भाऊ आहे तो माझ्याशी असं वागत नाही धड, मग बोल ना. आता अंजलीताईच्या डोळ्यात हे बोलताना अश्रू आलेले असतात. त्याबरोबर अर्णवला हे नाही बघवत. अर्णव लगेचच आता अंजलीताईला म्हणतो, ताई प्लीज असं नको ना बोलूस. त्यावर अंजली म्हणते, असं नको बोलू मग कसं बोलू, सांग ना काय बोलू मग मी. त्याबरोबर मग अर्णव हा ताईचे डोळे पुसायला लागतो, तर ताई म्हणते, नको पुसू माझे डोळे वगैरे, शांत हो. त्याबरोबर अर्णव म्हणतो, ताई प्लीज तूच शांत हो, प्लीज मी काय सांगतो ते एकदा माझं ऐकून तरी घे. आणि मग तो अंजलीताईला म्हणतो, हे बघ मी तुला फक्त आत्ता एवढं सांगू शकतो ताई, हे जे काही सुरू आहे ना ते सगळं फक्त तुझ्यासाठी सुरू आहे, खरंच फक्त तुझ्यासाठी. माझ्यावरती विश्वास नाही आहे का तुझा? अगं मी काही वाईट करू शकतो का? नाही ना, हे फक्त तुझ्यासाठी आहे ताई. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्याला आईबाबा नसले म्हणून काय झालं, आपण दोघं आहोत ना एकमेकांसाठी. तू आहेस माझ्यासाठी, मला माहिती आहे, आणि मी सुद्धा कायम तुझ्यासाठी आहे ताई. लक्षात ठेव, मी ना तुला कधी हारून देणार आहे ना तुला कधी काही होऊन देणार आहे, कारण मी कायम तुझ्यासाठी तिथेच असणार आहे. त्याबरोबर अंजलीताईसुद्धा भावूक होऊन जाते, आणि आता अर्णव हा अंजलीताईला घट्ट मिठी मारतो आणि तिला शांत करतो, तिला जरा धीर देत असतो. तर दुसरीकडे इशू ही हॉस्पिटलमधून आता घरी जायला निघालेली असते, तर त्याच रस्त्याने आता नमूसुद्धा घरी जात असते. इशू आणि नमू दोघी एकमेकीला बघतात. तर आता इशू ही नमूला विचारते, ताई अगं तू इकडे काय करतेस? त्यावर नमू म्हणते, अगं इशू तू इथे काय करतेस? त्यावर इशू म्हणते, ताई अगं मी हॉस्पिटलवरून घरी चालले, आणि तू? त्यावर नमू सांगते, अगं उद्या घरामध्ये पूजा आहे ना, तर आत्याने पूजेचं साहित्य आणायला पाठवलं होतं, सो मी पूजेचं सामानच आणायला गेले होते. त्यावर इशू म्हणते, अच्छा चालेल चल. त्याबरोबर नमू म्हणते, नाही थांब इशू, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. आता इथे अनायसे भेटलोच आहोत तर इथेच बोलू, घरी कशाला उगाच आत्याच्या समोर नको. मी खरं तर तुलाच येण्याची घरी वाट बघत होते. इशू म्हणते, बोल ताई. त्यावर नमूताई म्हणायला लागते, इशू तू लग्न पुढे पोस्टपोन केलं आहेस का केलंस काही? त्याबरोबर इशू म्हणते, ताई हे बघ आपल्या आधीसुद्धा या विषयावर बोलणं झालं आहे, आता उगाच पुन्हा का परत? त्याबरोबर नमूताई म्हणते, हे बघ इशू पुन्हा या विषयावर बोलते कारण एकदा माझं ऐकून घे शांतपणे प्लीज. त्यावर इशू म्हणते, तुझ्याकडे काही बोलण्यासारखं दुसरं आहे का? नमू म्हणते, हो एकदा शांतपणे माझं ऐकून घे. हे बघ इशू, जर अर्णव सरांनी असं काही केलं असतं तर मला सांग, आज सकाळी जेव्हा ते आपल्या घरी आले होते त्यावेळेस ते इतके कॉन्फिडेंटली बोलू शकले असते का? विचार कर ना, किती कॉन्फिडन्स होता त्यांच्या डोळ्यात. एक सेकंद तुलाही वाटलं नाही का त्यांच्यावर विश्वास ठेवावा असा? प्लीज हे बघ, स्वतःच्या मनाला विचार आणि मग माझ्या प्रश्नाचं उत्तर दे इशू प्लीज. इशू आता काहीच उत्तर देत नसते. नमूताई तिला म्हणते, इशू बोल ना काहीतरी. इशू म्हणते, ताई हे बघ
तू मला कितीही वेळा हा एकच प्रश्न विचारलास तरी माझा फैसला एकच असणार आहे आणि तो नाही बदलणार आहे. तुला का कळत नाही आहे गं? त्याबरोबर नमुताई म्हणते, इशू विचार कर ना, अर्णव सर त्यांनी जर अपघात घडवून आणला असता तर ते एवढ्या कॉन्फिडेंटली नसते बोलले. आणि महत्त्वाची गोष्ट, अगं ते एवढे श्रीमंत आहेत, ते अपघात घडवून आणण्यासाठी अशी स्वतःची गाडी का घेऊन जातील आणि ते स्वतःच्या हाताने हे सगळ्या फालतू गोष्टी का करतील? जर त्यांना हे सगळं घडवून आणायचंच असतं तर त्यांनी कोणाला तरी दुसऱ्याला सांगितलं असतं ना. ते एवढे श्रीमंत आहेत की हे काम तर ते पैसे देऊन सहज करून घेऊ शकले असते. मग त्यासाठी त्यांना स्वतःहून तिथे जाण्याची काय गरज होती? विचार कर ना. हे बघ, राहून राहून मला असं वाटतंय की कुठेतरी अर्णव सर खरं बोलत आहेत आणि जर त्यांची गलतफहमी जरी असली आणि ती खरी ठरली ना तर पुढे खूप कॉम्प्लिकेशन्स येतील गं. विचार तरी कर. त्यावर मग आता नमुताईसुद्धा खूप मोठ्या प्रश्नातून चाललेली असते आणि तिने इशूलासुद्धा विचार करायला भाग पाडलेलं असतं. त्यानंतर आता डॉक्टर सुब्रमण्यम आलेले असतात. तर इशू ही डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर आता माझे बाबा कसे आहेत, काय सांगू शकताय का? त्याबरोबर लगेचच डॉक्टर सुब्रमण्यम सांगतात की हे बघा मॅडम, मला अजून त्यांचे रिपोर्ट्स चेक करावे लागतील, काही टेस्ट कराव्या लागतील, त्यानंतरच मी काही ते सांगू शकतो. तर इकडे अर्णव हा मामाला म्हणत असतो, मामा आता मी मिस इंदौरबरोबर बोलणार आहे. मिस इंदौरला मी लवकरच सांगणार आहे की राजेशच राकेश आहे आणि राकेशच राजेश. त्यानंतर अर्णव हा हॉस्पिटलमध्ये ईश्वरीकडे पोहोचलेला असतो. इशूच्या हातामध्ये तिचं इयररिंग देत तो म्हणत असतो, हे घे मिस इंदौर, आज तुझं ते काल आलेलं माझ्याकडचं इयररिंग परत देतोय, पण लवकरच असंच तुझ्या चेहऱ्यावरचं सगळं स्माईल, तुझ्या चेहऱ्यावरचा सगळा आनंद आणि तुझं सगळं सुख सगळं तुला परत देईन. ट्रस्ट ऑन मी. एक दिवस येईल, सगळं व्यवस्थित होऊन जाईल. खरंच. आता मात्र इशू ही अर्णवच्या हातातलं कानातलं सुद्धा घेत नसते. मग काय, शेवटी अर्णव हा इशूचा हात पकडतो, त्याच्यावरती तिचं कानातलं ठेवतो आणि अलगद तिची मूठ बंद करतो आणि म्हणतो, प्लीज ट्रस्ट ऑन मी. त्याबरोबर इशू मात्र काहीच रिॲक्ट होत नसते. अर्णव आणि इशू दोघंजणं अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी एकमेकांच्या नजरेत पूर्णपणे हरवून गेलेले असतात. आजूबाजूचं सगळं जग जसं काय स्तब्ध होऊन गेलेलं असतं. त्यानंतर अर्णव हा इशूला म्हणत असतो, डोंट वरी, सगळं छान होईल मिस इंदौर, सगळं व्यवस्थित होईल. त्याबरोबर इशू ही काहीच रिॲक्ट होत नाही. तर मग अर्णव हा लगेचच तिकडनं जायला लागतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरते इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.